या केसनी कोलकात्याला पूर्णपणे हादरवून सोडलं होतं। बऱ्याचशा लोकांनी या अपराधीला शिक्षा होण्यासाठी खूप सारं आंदोलन केलं, पण जेव्हा त्याला फाशीची शिक्षा झाली तेव्हा याच लोकांनी त्याला सिंपतीही दाखवली। मरण्याआधी माणूस नेहमीच खरं बोलतो हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे, आणि या आरोपीनेही मरण्याआधी हेच सांगितलं की मी पूर्णपणे निर्दोष आहे, मला फसवलं गेलं आहे। पण काय हा अपराधी खरं बोलत होता की खोटं? सांगतो, सर्व काही सांगतो। कोलकातामध्ये एका छोट्याशा अपार्टमेंटमध्ये एक माणूस काम करत होता ॲज अ वॉचमॅन। त्याचं नाव होतं धनंजय। त्याला त्या बिल्डिंगमध्ये काम करत 3 वर्ष झालेले। याच बिल्डिंगमध्ये तिसऱ्या माळ्यावरती एक कुटुंब राहत होतं। या कुटुंबात नागरदास पारेख आणि यशोमती पारेख राहत होती। त्यांचे 2 मुलंही होते, भावेश पारेख आणि एक मुलगी हेतल पारेख। नागरदास पारेखचा एक ज्वेलरीचा बिझनेसही होता। ते लोक ज्या बिल्डिंगमध्ये राहत होते त्या बिल्डिंगचं नाव होतं आनंद अपार्टमेंट्स। आता येऊया आपण आपल्या मेन गोष्टीवरती। 5 मार्च 1990 धनंजय या दिवशी ड्युटीवर आला होता। त्यांनी 7 ते 2 ही ड्युटी केली, पण त्याला या दिवशी आनंद अपार्टमेंट्समध्ये ड्युटी करायची नव्हती, कारण त्याला दुसऱ्या लोकेशनवरती ड्युटी दिली होती। पण तरीही तो त्या दिवशी आनंद अपार्टमेंट्समध्येच आला। त्यांनी 2 पर्यंत ड्युटी केली आणि तो वॉचमॅनच्या केबिनमध्येच थांबला। संध्याकाळचे 5:20 झाले होते। तेव्हाच यशोमती पारेख बिल्डिंगमधून खाली उतरली। यशोमती म्हणजेच हेतल पारेखची आई। ती नेहमीप्रमाणे मंदिरात जायची। या केसमधले टाइमस्टॅम्प्स आणि पुरावे हे खूप बारीकीने ऐका। ही केस अशी आहे की ही तुमच्या आतमध्ये असलेल्या डिटेक्टिव्हला बाहेर काढेल। ती नेहमीप्रमाणे मंदिरात गेली 5:20ला। त्यानंतर थोड्या वेळाने 5:25ला धनंजय त्या बिल्डिंगमध्ये जाऊ लागला। तेव्हा त्याच्याबरोबर असलेल्या दुसऱ्या वॉचमॅनने त्याला विचारलं की कुठे चालला आहेस? त्यावर तो म्हणाला की मी 3rd फ्लोअरला चाललो आहे, काही कारणास्तव। आता 5:40 झाले होते, म्हणजेच 20 मिनिटं झालेले। तेव्हाच बिल्डिंगमध्ये एक सिक्युरिटी एजंटचा बॉस आला। याच सिक्युरिटी एजन्सीसाठी धनंजय आणि सर्व वॉचमॅन काम करत असायचे। त्या सिक्युरिटीने विचारलं की नवीन माणूस जो मी आज हायर केला आहे धनंजयच्या बदली, तो आज आला की नाही? त्यावर त्या दुसऱ्या वॉचमॅनने सांगितलं की तो आज आलाच नाहीये आणि धनंजयच ड्युटी करत होता सकाळपासून। त्यावर त्यांनी वॉचमॅनला धनंजयला बोलवायला सांगितले। वॉचमॅननी बिल्डिंगच्या खालूनच धनंजयला हाक मारली। तेव्हा धनंजयनी 3rd फ्लोअरवरनं हात दाखवला आणि तो म्हणाला की मी खाली येतो आहे। तो खाली आला, तो बॉसबरोबर बोललाही। बॉसने विचारल्यावर धनंजयनी सांगितलं की मी आज गावी जात आहे, कारण माझ्या भावाच्या मुलाचं आज मुंज आहे। त्यामुळे नवीन ठिकाणी काम करण्यापेक्षा मी इकडेच आज काम केलं आणि डिरेक्टली 15 दिवसानंतरच येईन आणि त्या नवीन लोकेशनमध्ये काम करीन। त्यानंतर बॉस तिकडून निघून गेला। आता 5:45ला यशोमती पारेख बिल्डिंगमध्ये आली। ती 3ऱ्या माळ्यावरती गेली आणि तिने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण दरवाजा आतून लॉक होता। खूप प्रयत्न केल्यानंतरही तिला दरवाजा उघडायला येत नव्हता। तिने बाहेरून जोरजोरात हाक मारली, पण आतून काहीच रिस्पॉन्स येत नव्हता। घराच्या आत फक्त तिची मुलगी होती हेतल पारेख, कारण तिचा नवरा आणि तिचा मुलगा दोन्ही कामावरती गेले होते। तिचा जोरजोरात हाक मारण्याचा आवाज ऐकून बाकीचे सर्व शेजारी जमले। त्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला। खूप वेळानंतर त्यांनी तो दरवाजा तोडला। दरवाजा तोडल्यानंतर जो नजारा त्यांनी पाहिला ते बघून सर्वच आश्चर्यचकित झाले, कारण सर्वीकडे लाल रंग पसरला होता। तिकडेच बेडवर पडली होती हेतल पारेख। सर्वीकडे रक्त पसरलं होतं। हेतल पारेखची खूपच वाईट दुर्दशा केली होती। यशोमतीने लगेच आपल्या नवऱ्याला आणि मुलाला कॉल करून बोलावलं। काही वेळानंतर म्हणजेच 7 आणि 8 वाजता तिचा मुलगा आणि तिचा नवरा घरी आला। त्यानंतर 9 वाजता त्याने पोलिसांना कॉल केला। पोलीस तिकडे आले। त्यांनी यशोमती आणि तिच्या फॅमिलीला विचारले की तुम्हाला कोणावरती शक आहे का? त्यावर यशोमतीने सांगितलं की हो, मला शक आहे धनंजयवरती, म्हणजेच त्या वॉचमॅनवरती, कारण यशोमतीच्या प्रमाणे काही दिवसाआधीच धनंजय तिच्या मुलीवरती घाणेरडे कमेंट्स पास करायचा। हेतलने त्याची कंप्लेंट तिच्या आईलाही केली। पहिल्या वेळी तर तिने इग्नोर केलं, पण असंच पुन्हा झालं, त्यामुळे हेतलच्या वडिलांनी त्याची कंप्लेंट सेक्रेटरीकडे केली। सेक्रेटरीनेही लगेच त्या सिक्युरिटी एजन्सीला हे कळवलं, म्हणूनच त्याची बदली दुसरीकडे केली गेली होती। पण तरीही तो आज या बिल्डिंगमध्येच काम करायला आला। हे बघून पोलिसांनाही जास्तच शक झाला। पोलीस धनंजयच्या घरी गेले, पण तो तिकडे नव्हता।
पोलिसांना हे कळालं की तो गावी गेला होता. पोलिसांना क्राईम स्पॉटवरती 2 पुरावे भेटले. एक म्हणजे गळ्यातली चेन आणि दुसरी म्हणजे शर्टचं बटन. फोरेन्सिक टीमनी ते लगेच जप्त केलं. पोलिसांनी धनंजयलाही त्याच्या गावातून उचललं. पोलिसांनी धनंजयच्या घराची झडतीही घेतली. त्या घरात त्यांना 2 गोष्टी सापडल्या. एक म्हणजे क्रीम कलरचं शर्ट जे धनंजयनी त्या दिवशी घातलं होतं, आणि दुसरं म्हणजे एक रिको कंपनीचं वॉच. हे रिको कंपनीचं वॉच हेतल पारेखच्या घरातूनही गायब होतं. पोलिसांनी हेतल पारेखची बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवली. पोस्टमॉर्टममध्ये हे कळालं की हेतल पारेखला मारण्याआधी तिच्यावरती जबरदस्ती केली गेली होती. पोलिसांना यशोमतीकडनं हेही कळालं की धनंजय 5:25ला 3rd फ्लोअरवरती गेला होता, जे की तिला दुसऱ्या वॉचमॅनने सांगितलं होतं. त्या वॉचमॅननी यशोमतीला सांगितलं की मी त्याला वरती जाताना बघितलं. पण नंतर पोलिसांनी जेव्हा त्या वॉचमॅनला विचारलं तर त्यांनी सांगितलं की मी त्याला वरती जाताना नाही बघितलं, मी तर फक्त हाक मारली तेव्हा तो खिडकीवरती आला होता. ते शर्टचं बटन जे की क्राईम स्पॉटवर भेटलेलं ते धनंजयचंच असेल असा पोलिसांचा निष्कर्ष होता. आणि रिको कंपनीचा जो वॉच धनंजयच्या घरी सापडला होता तोही हेतल पारेखच्या घरातूनच चोरला गेला असावा असा पोलिसांचा समज होता. या सर्व सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्समध्ये धनंजयला अरेस्ट केलं गेलं. एकही डिरेक्ट एव्हिडन्स नव्हता, पण हे सर्व एव्हिडन्समुळे त्याच्यावरती केस सुरू झाली. सेशन कोर्टमध्ये खूप साऱ्या लोकांनी विटनेस म्हणून स्टेटमेंट्स दिले. खूप सारे स्टेटमेंट्स नंतर बदललेही गेले आणि बरेचसे स्टेटमेंट्स धनंजयच्या विरोधात होते. न्यायालयाच्या प्रमाणे धनंजयनी हेतल पारेखबरोबर दुष्व्यवहार केला आणि त्यानंतर तिचा मर्डर केला. या सर्व विटनेसचे स्टेटमेंट्स आणि ऑब्झर्वेशनच्या नंतर धनंजयला न्यायाधीशाने फाशीची शिक्षा दिली. धनंजयने नंतर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टमध्येही अपील केलं. खूप लोकांनी त्याला कठोर शिक्षा व्हावी यासाठी आंदोलनही केलं. हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टमध्येही त्याच्या शिक्षेत बदल झाला नाही. आता फाशीची तारीखही फिक्स झाली, 14 ऑगस्ट 2004. 14 वर्ष धनंजय तुरुंगातच होता. फाशीच्या दिवशी त्याला आंघोळ घालण्यात आली. नंतर त्याला तिकडून त्या जागी नेलं जिकडे त्याला फाशी देण्यात येणार होती. त्या दिवशी तो सर्वांना हेच सांगत होता की मी निर्दोष आहे, मी हा अपराध केलाच नाही, मला यात फसवलं गेलं आहे. पण आता फाशीची वेळ आली होती. त्याच्या गळ्यात फंदा टाकला गेला, लिव्हर खेचला गेला आणि त्याला फाशी दिली गेली. 30 मिनिटांनंतर डॉक्टरांनी त्याचे नर्व्स चेक केले आणि त्याला नंतर मृत घोषित केले. तुम्हाला वाटत असेल की गोष्ट आता इकडेच संपली. अपराधी पकडला गेला, अपराधीला फाशी झाली आणि हेतल पारेखला न्याय मिळाला. पण या इन्व्हेस्टिगेशनमध्ये बरेचसे लूपहोल्स होते. 2 जर्नलिस्ट या केसवरती काम करत होते. त्यांनी 2015ला या केसबद्दलचे खूप सारे लूपहोल्स, खूप सारे राज उघडकीस केले आणि ते काय होते ते मी तुम्हाला सांगणार आहे. यशोमतीप्रमाणे धनंजय हेतलला वाईट नजरेने पाहायचा आणि वाईट कमेंट्सही करायचा. पण जर हेतलला त्याच्यापासून धोका असता तर तिने तो दरवाजा उघडलाच का? कारण त्या दरवाजात फोर्स एंट्रीचे काहीच क्लू नव्हते. दुसरी गोष्ट ही होती की हेतल पारेखवरती जबरदस्ती केली गेली होती, पण तिच्या नखाच्या अंशमध्ये जे DNA भेटले होते ते धनंजयशी मॅचही करत नव्हते. तिसरी गोष्ट म्हणजे ते शर्टचं बटन. ते शर्टचं बटन धनंजयच्या कपड्यांशी मॅच होत होतं की नाही याचाही अंदाजा पोलिसांना नव्हता आणि त्याचे कपडेही स्वच्छ होते. क्राईम करताना नेहमीच कपडे घाण होतात, पण त्या दिवशी धनंजयच्या कपड्यावरती एकही ब्लडचा स्पॉट नव्हता. चौथी गोष्ट म्हणजे ती गळ्यातली चेन. ही चेन एका हाऊसकीपरनी धनंजयला दिली असं त्यांनी कोर्टात सांगितलं, पण याचा काही पुरावा नव्हता. 5वी गोष्ट ते घड्याळ. प्रत्येक घड्याळच्या मागे एक सिरियल नंबर असतो, एक युनिक सिरियल नंबर. ज्या दुकानात हेतल पारेखच्या वडिलांनी ते घड्याळ घेतलं होतं त्याच दुकानात जेव्हा धनंजयच्या घरी सापडलेल्या घड्याळाशी चेक केलं तर दोघांचे सिरियल नंबर्स मॅच करत नव्हते. अजून एक गोष्ट नोट करण्यासारखी ही होती की केस चालू असताना 6 महिन्यानंतर पारेख फॅमिली कोलकातावरनं गुजरातला शिफ्ट झाली. एवढी घाई का होती माहीत नाही. आणि शेवटची गोष्ट म्हणजे धनंजयला फाशी देण्याआधीचे त्याचे 2 वाक्य. तिला जेव्हा फाशी देण्यात येत होती त्याआधी तो एक गोष्ट म्हणाला, माझ्या मेल्यानंतरही ही इन्व्हेस्टिगेशन चालू राहील का? खरा अपराधी पकडला जाईल का? तुम्हाला काय वाटतं, धनंजयनी हे कृत्य केलं होतं का? कमेंट करून सांगा की तुमचं मत काय आहे.
आणि तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.